अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत. बघा, 25 तारखेला 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. महिन्यातून 2दा चतुर्थी येत असते. कृष्ण पक्षातली जी काही येते ती संकष्टी चतुर्थी असते आणि जी शुक्ल पक्षातली येते ती विनायक चतुर्थी असते. आपण सगळेजण म्हणजे बरेच जण भक्तिभावाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतो. तर यावेळेस योगायोग बघा, वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी 25 जूनला आलेली आहे आणि ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य या अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करावी, किंवा ज्यांचे मधातच हे व्रत सुटलेलं आहे, काही कारणाने मोडलेलं आहे, त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत तुम्ही सुरू करू शकता. बघा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत. गणपती बाप्पा हे आदिदेव आहेत. कोणतंही कार्य असो, कोणतीही पूजा असो, किंवा कोणतंही अगदी छोटं जरी कार्य असलं तरी सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं नाव घेत असतो, कारण की त्यांच्या कृपेशिवाय आपलं ते कार्य निर्विघ्नपणे पार पडू शकत नाही. म्हणून आपण गणपती बाप्पाचं नाव घेत असतो, गणपती बाप्पाचं स्मरण आपण करत असतो. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत, आपले सर्व मनोकामना पूर्ण करणारे गणपती बाप्पा आहेत. तर बघा, आज आपण सर्व इच्छा पूर्ण करणारी गणपती बाप्पाची अशी एक सुंदर आणि तितकीच प्रभावी अशी सेवा बघणार आहोत. अतिशय साधी सोपी सेवा आहे, पण जो कोणी भक्त पूर्ण मनापासून श्रद्धेने ही सेवा करतो ना, त्याला या सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच. बघा, सेवा काय आहे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेली पण असेल. तुमचीही कोणती इच्छा असेल, तुम्ही ही सेवा लग्न जमण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, किंवा शैक्षणिक कार्यासाठी, किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या, तर प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. अतिशय साधी सोपी सेवा आहे, पण पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करा. बघा, सेवा काय करायची आहे. सेवा आपल्याला ही 120 दिवसांसाठी करायची आहे. सेवा करताना, सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात आधी 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. तुमच्या जवळपास कोणतंही गणपती बाप्पाचं मंदिर असेल, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जवळपास अगदी छोटं जरी मंदिर असेल तरी चालेल, पण तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचं आहे ते लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला 21 दुर्वांची एक जोडी तुम्हाला घेऊन जायची आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं, 1 सुपारी, 1 नाणं, 1 लाल रंगाचं फूल जसं की जास्वंद तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर 1 लाल रंगाचं फळ जसं की डाळिंब तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर बघा, नैवेद्य म्हणून तुम्हाला गूळ आणि खोबरं तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना. मंदिरात गेल्यावर तुम्हाला अर्थात तिथे गणपती बाप्पासमोर विडा ठेवायचा आहे. म्हणजे विड्याची पानं जी तुम्ही आणलेली आहेत, विड्याची 2 पानं, त्यावर 1 सुपारी, 1 नाणं तुम्हाला ठेवायचं, म्हणजे तुम्हाला विडा ठेवायचा आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला ते जे तुम्ही फळ आणलेलं आहे, फूल आणलेलं आहे, जो नैवेद्य आणलेला आहे, दुर्वा आणलेले आहेत, तो तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांना तुम्ही अगरबत्ती पण घेऊन जाऊ शकता सोबत, आणि अगरबत्ती तुम्हाला तिथे पेटवून द्यायची आहे, त्यांना ओवाळायची आहे. त्यानंतर बघा, तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की बाप्पा, माझी ही इच्छा आहे आणि मी आजपासून तुमच्या या सेवेला सुरुवात करत आहे. मी ही सेवा 120 दिवसांसाठी करत आहे, त्यामुळे माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा बाप्पा. मी ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करेन. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा, मला मार्ग दाखवा. तर तुम्हाला मनापासून बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच. असं कोणतंही घर नसेल की ज्या घरामध्ये बाप्पांची मूर्ती नाही आहे. तर तुम्हाला घरी आल्यावर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक मंत्राचा 121 वेळेस जप करायचा आहे. तो मंत्र लक्षपूर्वक ऐका. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस त्याचा जप करायचा आहे.
बघा, मंगलमूर्ती म्हणायचं नाही आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. या मंत्रास तुम्हाला 121 वेळेस जप करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई 121 वेळेस जप करायचा आहे, मग हा जप कसा काउंट करायचा? आपल्या जपमाळेमध्ये 108 मणी असतात, बरोबर. आपली जपमाळ मी स्वतः ही सेवा केलेली आहे, त्यामुळे मी हा जप कसा काउंट करायचा ते तुम्हाला मी सांगते. जपमाळेमध्ये 108 मणी असतात, तर मी काय करायचे, जपमाळेमधले 108 वेळेस हा जप आपण म्हणून घ्यायचा. त्यानंतर उरलेला जो काही जप आहे तो तुम्ही बोटावर काउंट करू शकता. याप्रमाणे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा हा काही जप आहे तो तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. तुम्हाला जर कुठे बाहेर कामाला जावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्हाला वाटलं की मला ताई या वेळेस शक्य होणार नाही, सकाळी शक्य होणार नाही, संध्याकाळी शक्य होणार नाही, तुम्ही दुपारी ही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 तुम्हाला कोणतीही सेवा करायची नसते, लक्षात घ्या. तो काळ सोडून तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. आणि रोज तुम्हाला 121 वेळेस या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. सेवा तुम्हाला 120 दिवसांसाठी करायची आहे आणि मंत्र तुम्हाला 121 वेळेस जपायचा आहे, लक्षात ठेवा. तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगते. या सेवेमध्ये मला खंड पडू द्यायचा नाही आहे. महिलांना मासिक धर्म येतो, त्यामुळे त्याने तेवढे 5 दिवस स्किप करायचे. पुन्हा 6व्या दिवसापासून तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता, काहीच हरकत नाही. तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला ही सेवा पूर्ण व्हायला तुमचे 3 ते 3.5 महिने जातील, पण पूर्ण मनापासून श्रद्धेने, आणि वेळ पण काहीच लागत नाही. हा जप तुम्ही करायला तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं लागतील 121 वेळेस हा मंत्राचा जप करायला. रोज तुम्ही 10 मिनटं आपल्या सेवेसाठी काढू शकतातच. तर ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा. बघा, या सेवेचे खूप जणांना अनुभव आहेत, तुम्हीसुद्धा अवश्य घेऊन बघा. मी सुद्धा ही सेवा आत्तापर्यंत 2दा केलेली आहे आणि 2दाही माझ्या ज्या काही इच्छा होत्या ना त्या गणपती बाप्पाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून सांगते, पूर्ण मनापासून श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पांना अगदी मनापासून प्रार्थना करायची तुमच्या इच्छेसाठी आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा पूर्ण करा. कोणताही खंडमध्ये पडू देऊ नका. आणि बघा, आपलीच एखादी इच्छा असेल ना तर आपल्या इच्छेसाठी आपल्याला तशी सेवा पण करावी लागते. अजिबात कंटाळा करायचा नाही, काहीच नाही. आपली सेवा पूर्ण करायची असते पूर्णपणे मनापासून, श्रद्धेने, प्रामाणिकपणे. आणि 120 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला याचं उद्यापन वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. तर अगदी साधी सोपी सेवा आहे. पूर्ण मनापासून श्रद्धेने करा आणि अनुभव नक्की घेऊन बघा. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.